एका गावात दोन मोठी स्वप्ने जन्माला आली. पहिलं स्वप्न होतं अस्लम आमदार आणि दुसरं स्वप्न त्याला पाहून प्रेरित झालेला शिवम पठारे. होय, तो शिवम पठारे जो म्हणतो अस्लम दादा माझी इन्स्पिरेशन आहे आणि मी सुद्धा माझ्या गावाचं नाव सगळ्या भारताला ऐकवणार. आणि आज त्याच्या मेहनतीचं, संघर्षाचं आणि कष्टाचं फळ म्हणजे प्रो कबड्डी मधला उगवता सितारा शिवम पठारे. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया शिवमचा गावापासून तर प्रो कबड्डी पर्यंतचा प्रवास. शिवम अनिल पठारे याचा जन्म 22 जून 2003 रोजी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील टकलीभान गावात झाला. त्याचे वडील अनिल पठारे हे शाळेचे पीटीचे शिक्षक होते. वडील पीटीचे शिक्षक असल्यामुळे त्याला लहानपणापासूनच खेळाची आवड लागली. तो शाळेत असताना आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी खेळू लागला. शिवम जसा जसा मोठा होत होता त्याच्यामध्ये कबड्डीच्या नवनवीन स्किल येत होत्या. सुरुवातीच्या काळात तो शाळेकडून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये खेळू लागला. पुढे तो विभागीय स्पर्धेमध्ये आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करू लागला. त्याचा खेळ इतरांपेक्षा वेगळा होता. रेडिंग करताना चपटपणा, स्पीड हे स्किल त्याच्या खेळण्यात दिसत होते. शिवमची लक्षणीय कामगिरी पाहत त्याची 2020 आणि पुढे 2022 मधील खेलो इंडिया युथ गेम मध्ये देखील निवड झाली. त्याने तिथे देखील उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर तो युवा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील सहभागी झाला. आणि मग मोठी संधी आली जेव्हा हरियाणा टीलस संघाने त्याला प्रो कबड्डी सीझन 10 साठी NYP कॅटेगरीमधून निवडले. मग त्यानंतर शिवमने कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या पदार्पणाच्या पहिल्या सीझनमध्ये म्हणजे सीझन 10 मध्ये 23 मॅचेस खेळत 116 रेड पॉईंट घेतले. त्याचबरोबर त्याने 3 सुपर 10 आणि 3 सुपर 8 देखील मारल्या. आपल्या करिअरच्या पहिल्या सीझनमध्ये 100 पेक्षा जास्त रेड पॉईंट घेणे हे खूप कमी खेळाडूंना जमतं. ते शिवम पठारेने करून दाखवलं. त्याचं पहिल्या सीझनचं प्रदर्शन पाहून कोच मनप्रीत सिंगने त्याला सीझन 11च्या ऑक्शन आधीच रिटेन करून घेतले आणि शिवमने त्यांच्या विश्वासावर टीमला चॅम्पियन देखील बनवले. सीझन 11 मध्ये दमदार खेळी करत त्याने 24 मॅचेसमध्ये 158 रेड पॉईंट स्कोर केले. त्यामध्ये 6 सुपर 10 आणि 3 सुपर 8 देखील मारल्या. फायनल मॅच मध्ये रेडिंग बरोबरच डिफेन्समध्ये देखील त्याने दमदार खेळी केली. हायफाय मारत हरियाणाला चॅम्पियन बनवले. पुढे सीझन 12च्या ऑक्शन आधीच हरियाणाने शिवमला रिटेन केले, कारण त्यांना माहिती शिवम सारखा उगवता सितारा पुन्हा मिळणं खूपच कठीण आहे. शिवमने मागील सीझन प्रमाणे सीझन 12 मध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करत 19 मॅचेसमध्ये 155 रेड पॉईंट घेतले. शिवम हरियाणाचा मेन रेडर बनला आहे, ज्याच्या नसण्याने हरियाणा अपूर्ण आहे. शिवमचा हा प्रवास सोपा नव्हता. कठोर मेहनत, संघर्ष आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास. भविष्यात त्याचं स्वप्न हे भारतीय कबड्डी संघात खेळायचं आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या महाराष्ट्राचं नाव चमकवायचं आहे. मित्रांनो, शिवम पठारेचा हा प्रवास आपल्याला प्रेरणादायी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या खेळाडूबद्दल स्टोरी पाहिजे आहे ते एकदा कमेंट करून नक्की सांगा. जर शिवम पठारेची ही प्रेरणादायी स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कबड्डी खेळणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच कबड्डीबद्दल आणि क्रिकेटबद्दल व्हिडिओ आपण बनवत असतो. तर भावांनो, कमेंट नक्की करा, कारण की पुढचा व्हिडिओ कोणत्या खेळाडूवर बनवू एकदा कमेंट करा. चला तर पुन्हा भेटूया एकदा नव्या स्टोरी सोबत.